बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्राबाबत 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता श्रमिक पत्रकार भवन राजापेठ अमरावती येथे भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोमय्यांच्या विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात। यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट आणि खोटं काम करतात, जे दिशाभूल करतात, त्यांचा एवढा पूळ का यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांना का आलेला आहे हा प्रश्न आहे। दुसरा भाग, एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायाला याचा त्रास होतो आहे असं करून आपण त्यांचे फार तारणहार आहोत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करतात। किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याची बदनामी केली असं त्या म्हणतात, पण यशोमती ठाकूरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की उमेश कोल्हे यांचा सर तनसे जुदा अंतर्गत खून झाल्यानंतर ते प्रकरण दरोड्याचं प्रकरण आहे असा पोलिसांवर दबाव कोणी आणला होता? अमरावतीमध्ये रजा अकादमीने हिंसाचार केल्यानंतर अमरावतीतल्या हिंदुत्ववादी हजारो कार्यकर्त्यांवर केसेस टाकून त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम कोणी केलं होतं? तर नेहमी अल्पसंख्याकांचा अनुनय करायचा, अल्पसंख्याकांच्या भोळ्या भाबड्या मानसिकतेचा गैरफायदा घ्यायचा, हेच काम यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। आमचं किरीट सोमय्या यांच्या कामाला समर्थन आहे। या निमित्ताने भारतीय नागरिक जे नसतील आणि जे बनावट कागदपत्र तयार करून जन्माचे दाखले मिळणार असतील त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे, हे आमचं प्रामाणिक मत आहे। आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठीशी आहोत। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।